सर्वप्रथम मी आद्य नाट्याचार्य भरत मुनींना वंदन करतो. त्यानंतर व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्कार भारतीचे प्रमुख आणि जमलेले सर्व कला रसिक आणि श्रोते, नमस्कार. रंगभूमी, नाटक आणि मराठी माणूस ह्याचं एक अद्वैत आहे असं मला वाटतं. आणि मी अभिनेता, एक छोटा लेखक, अभ्यासक नाट्यशास्त्राचा म्हणून हे नेहमी अनुभवतो, जगतो. आणि लेखक असल्यामुळं परिस्थिती, माणूस वाचण्याची एक सवय झाली. आणि या सवयीमुळं मला नेहमी असा एक प्रश्न पडतो की हे आपलं अद्वैत जे आहे, मराठी माणूस आणि नाटक, मराठी माणूस आणि कला, त्याचं कारण काय असावं. आणि हा प्रश्न मी अगदी वेळ घेऊन ह्याच्यावर विचार केले. आणि त्यातून मला असं लक्षात आलं की ह्याचं मूळ आपल्या संस्कृतीत, भारतीय संस्कृती, मग ती वसुदैव कुटुंबकम म्हणणारी असेल, अहिंसा परम धर्म म्हणणारी असेल, सत्यमेव जयते म्हणणारी असेल, किंवा दुरितांचे तिमिर जावो विश्वस्त धर्म सूर्य पाहो म्हणणारी असेल, राष्ट्र प्रथम म्हणणारी असेल, ही जी आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीच्या संस्कारातून जन्मलेला, घडलेला आपला हा माणूस, मराठी माणूस, हा जेव्हा स्वतःविषयी विचार करतो आणि स्वतःविषयी विचार करताना समाज मनाविषयी विचार करतो, आपला विचार करताना तो समोरच्याचा विचार करतो, स्वतःचा विचार करताना तो तुझाही विचार करतो. हा आपला भारतीयांचा मूळ पिंड आहे, स्वभाव. आणि ह्या स्वभावाचा प्रभाव आपल्या प्राचीन काळापासून आपल्या सर्व कलांवर, ते नाटक असेल, काव्य असेल, नृत्य असेल, याच्यावर अगदी स्पष्टपणे जाणवतो. आता जे पिंडी ते ब्रह्मांडी असणं एक साहजिकच आहे. त्यामुळे यातून नाट्यकला प्रकार सुटणं शक्यच नाही. मुळातच मराठी माणूस हा स्वभावताच गप्पिष्ट आहे आणि त्याच्या अभिव्यक्तीची पद्धत जरा जास्तीच मनमोकळी आहे. त्याच्यामुळे आपलं आणि नाटकाचं जर अद्वैत असेल तर त्यात काही आश्चर्य नाही असं मला तरी वाटतं. म्हणजे मी तर असं नेहमी गमतीनं म्हणतो की पायऱ्यांवर बसणारे जे बुजुर्ग नागरिक असतात ते काय करतात, तर ते एक नाट्यच घडवत असतात. मी आमच्या मित्रांमध्ये नेहमी गमतीनं असं म्हणतो की पु ल देशपांडे जर 6 महिने देशपांडे गल्ली आणि 6 महिने भट गल्लीत राहिले असते तर त्यांनी व्यक्ती आणि वल्लीचे 5-6 खंड तरी पुण्याला नक्कीच नाही. म्हणजे व्यक्ती आणि वल्ली भाया देशपांडे गल्ली असं नाही, हा विनोद नाही. अशा व्यक्ती आपल्याकडे आहेत, त्यातली वल्ली आपण शोधलेली नाहीये. असो तर तो आजचा आपला विषय नाहीये. तर हे अद्वैत मला नेहमी भावतं आणि हे अद्वैतच आपल्याला अभ्यास करण्याला, नाटक करण्याला भाग पाडतं असं मला तरी वाटतं. आणि जेव्हा माणूस जन्मतो तेव्हा त्याचं जगणं हे अपरिहार्यपणे सुरू होतं. जगणं सुरू झालं की संघर्ष सुरू होतो आणि संघर्ष म्हणलं की त्यात नाट्य असतं. मग ते प्रत्यक्ष रंगभूमीवरच घडावं असं काही नसतं. उलट आपल्या प्रत्यक्ष जीवनात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तिथूनच तो नाटकात, कादंबऱ्यात, सिनेमात आपल्याला दाखवता येतो. म्हणजे माणूस जन्मला की, म्हणजे पहिला माणूस जन्मला तिथंच नाट्य जन्मलेलं ठरतं. म्हणजे माणूस जेवढा प्राचीन आहे, माणूस जेवढा आदिम आहे, तेवढंच नाट्य हे आदिम आहे. आणि हे सर्वात प्रथम ज्यांना ज्ञात झालं आणि त्या ज्ञानाचं ज्यांनी परिपूर्ण शास्त्र निर्माण केलं ते भरत. त्याच्यामुळं असं आपल्याला म्हणता येईल की म्हणजे फक्त त्यांनी पहिला जगातला नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला एवढ्या कारणामुळेच ते आद्य होत नाही. तर नाटक आणि जीवन यातली अद्वैतता, यातली व्यापकता आणि रंजकता ह्या व्यक्तीला कळाली म्हणून ते आद्य.
म्हणून ते वंदनीय. भरत मुनींनी नाटकाला 5वा वेद म्हटलेलं असं मी सांगितलं. तर वेदाच्या समकक्ष नाटकाला ठेवण्या इतकं नाटकात काय आहे? 5वा वेद का म्हटलेलं आहे? तर एक शास्त्र म्हणून जी परिपूर्णता, त्रिकाला बाधितता अपेक्षित असते ती वेदा इतकीच नाट्यशास्त्रामध्येही आहे. अंदाजे म्हणजे ख्रिस्तपूर्व 200 म्हणजे 3000 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आहे आणि आजही तो कंटेम्पररी आहे. म्हणजे एक शास्त्र निर्माण करणं ही काही साधी गोष्ट नाही. जेव्हा हा या सगळ्या गोष्टीचा साक्षात्कार होतो तेव्हा हे असं शास्त्र निर्माण होतं. खरं तर प्रत्येक माणसाची जी कल्पना असते त्याचा तो आद्य रचनाकारच असतो, पण तो त्या साहित्य प्रकाराचा आद्य रचनाकार नसतो. म्हणजे मुकुंदराजांना जे काही सुचतं आणि ते पहिल्यांदा ते मराठी कवितेतून मांडतात म्हणून ते मराठीचे आद्य कवी आहे. आपल्याला सुचली की आपली स्वतःची जरी कल्पना असली तरी ती आद्य होऊ शकत नाही. हे आद्य असण्याचा आणि आपले सामान्य असण्याचा फरक. तर 5वा वेद, नाट्यशास्त्र हा 5वा वेद का आहे? तर हे परिपूर्ण शास्त्र आहे, त्रिकाला बाधित शास्त्र आहे आणि त्याच्यामध्ये नाटकाची उत्पत्ती पासून ते प्रेक्षकांचं निर्गमन म्हणजे नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी थिएटर मधून बाहेर कसं पडावं इथपर्यंतची अगदी सखोल विश्लेषण नाट्यशास्त्रामध्ये आहे. मग रंग पूजा असेल म्हणजे ज्याला आपण नटराजाची पूजा म्हणतो, विधी, मंडप विधान असेल ज्याला आपण थिएटर बांधणं म्हणतो, त्याच्यातही महर्षींनी असं सांगितलेलं की स्टेज आणि प्रेक्षक यात किती अंतर असावं, थिएटरला आतून कुठला रंग द्यावा, बाहेरून कुठला द्यावा, ध्वनीशास्त्राचा उपयोग कसा असावा. म्हणजे फक्त इंजिनिअरिंग नाहीये इथं, साऊंड इंजिनिअरिंग आहे, त्याच्यानंतर इंटेरियर डेकोरेशन आहे, कलर थिअरी आहे. म्हणजे आज आपण आधुनिक रंगभूमी शिकताना जे जे शब्द वापरतो ते महर्षींनी 3500 वर्षापूर्वी आपल्या ग्रंथात नोंदवून ठेवले. आणि मॉडर्न थिएटर शिकताना आपण जे जे काही चॅप्टर असतात, समजा आता सायकोलॉजिकल प्रिपरेशन ऑफ कॅरेक्टर नावाचा एक चॅप्टर आहे जो अभिनय शिकताना सगळ्यांना असतो सिलेबस मध्ये. हे सायकोलॉजिकल प्रिपरेशन ऑफ द कॅरेक्टर हे मंडप विधान चित्राभिनय ह्या अध्यायामध्ये भरत मुनींनी केव्हा सांगून ठेवले. पाश्चात्य नाट्य विचारवंत जो आहे त्याचा अपरिहार्यपणे आपण आधुनिक रंगभूमी शिकवताना त्याचा उच्चार करतो आपण आणि ते महान आहेतही. ते म्हणजे स्टॅनिस्लावस्की. त्यांनी ऍक्टर प्रिपेअर्स नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी जे काही थेअरी सांगितलेली तीच नाट्यशास्त्रामध्ये भरत मुनींनी नाट्य धर्माची सम्यक उपस्थिती या नावाने सांगितली. म्हणजे नाटक रचना करताना सर्व रस म्हणजे भीषण, रौद्र, शृंगार, विनोद, हास्य हे जे काही रस आहे त्याची योग्य रचना करून नटाने तो तेवढ्याच संतुलितपणे सादर करून जेव्हा प्रयोग सादर होतो तेव्हा त्याला नाट्यशास्त्रामध्ये नाट्य धर्माची सम्यक उपस्थिती असं म्हणतात. जेव्हा आपण एखादी अभिजात कलाकृती पाहतो, एखादा अभिजात नाटक पाहतो, मग ते नाटकच असेल, सिनेमा असेल, कादंबरी असेल, तर त्यावेळी त्या अभिजात नाटकाने काय साध्य केलेलं असतं, काय सिद्ध केलेलं असतं, तर त्यात ही नाट्य धर्माची सम्यक उपस्थिती असते. आणि ती सम्यक उपस्थिती ज्या ज्या कलाकृतीत आहे ती अभिजात होतेच. आणि नाट्य धर्म हा शब्द इथे एक वापरला. धर्म म्हणजे काय, तर जीवन जगण्याची पद्धत. म्हणजे कलाकार जेव्हा तो कला जगतो तेव्हा आपोआप तिथं या नाट्य धर्माची सम्यक उपस्थिती येतेच. मग तिथं भाषेचं बंधन राहत नाही, राष्ट्राचं काय कशाचंही बंधन राहत. मला या संदर्भात एक उदाहरण द्यायचं. मी एक सिनेमा पाहिला होता, इराणी सिनेमा होता. माझ्या भावाने मला तो दिला होता, बघ म्हणला हा सिनेमा.
आता इराणी भाषा मला समजण्याचा काहीच प्रश्न नाही. बॅरन नावाचा जो सिनेमा, मुलीचं नाव काय, आणि जे काही ह्या दशकात 100 वर्षातले जे काही सिनेमे आहेत त्यातला हा एक अभिजात सिनेमा आहे, बॅरन नावाचा, माजिदी नावाचा डायरेक्टर. तर हा सिनेमा मी बघितला स्टार्ट टू एंड. त्याची भाषा कळण्याचा मला काहीच प्रश्न नव्हता, पण स्टार्ट टू एंड मी हा सिनेमा बघितला. तो मला कुठे बोर झाला नाही. ते काय संवाद म्हणत होते मला काही कळत नव्हतं, पण ते काय म्हणायचंय त्यांना हे मला समजत होतं. हे कशामुळे घडलं तर त्यात ह्या नाट्य धर्माची सम्यक उपस्थिती होती. म्हणजे सर्व अभिजात कलांमध्ये, मग ते नृत्य सुद्धा असू शकेल, संगीताची मैफल असू शकेल, सम्यक उपस्थिती असली की तो कलाकार आपोआप रसिकांना भावतोच. त्यात ही नाट्य धर्माची सम्यक उपस्थिती ही नाट्यशास्त्रामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर रंगदेवता पूजन हे हा केवळ उपचार नाहीये, पण जेव्हा रंगदेवता पूजन करतो तेव्हा माझ्याकडून रसिकांची अगदी मनोभावे सेवा व्हावी आणि माझा जो आविष्कार आहे त्यातून प्रबोधनात्मक आणि विधायक अशी माझी सेवा घडावी, हा त्या रंगदेवता पूजनामागचा खरा भाव. आणि ह्या भावनेनं जो व्यक्त होतो, मग तो अभिनेता असेल, लेखक असेल, दिग्दर्शक असेल, नाही सूत्रसंचालक का असेल, पण ह्या भावनेतून जो व्यक्त होतो तो रसिकांना पटकन भावतो. आणि ही रंगदेवता पूजनाची फलश्रुती आहे असं नाट्यशास्त्रात सांगितलं. ते एवढं उपचार नाही. आणि संगीत क्षेत्रामध्ये खरं तर रंगदेवता पूजन खूप मनोभावे केलं जातं. नाट्य क्षेत्रात थोडस आहे, वेगळ्या तारख असतात, त्याच्यामध्ये इतकं सिरियसली होत नाही जेवढं संगीत क्षेत्रात होत. आणि मी जेव्हा ह्या पुस्तकाचा अनुवाद केला, तो मूळ ग्रंथ मला त्यावेळी वाचायला मिळाला. मूळ ग्रंथ म्हणजे 36 अध्यायाचा आणि जवळजवळ 3500 पानांचा हा ग्रंथ आहे. तो संस्कृत टू हिंदी असं मला वाचायला मिळाला. मी त्याचा मराठी अनुवाद करून त्यातला फक्त नाटक एवढाच विषय घेतलेला, म्हणजे त्याचे अध्याय 25 अध्याय. आणि हे करत असताना मला इतका म्हणजे अप्रतिम वाचनानुभव आलेला. खरं हा गद्य ग्रंथ, त्यामुळे रटाळ व्हायला काहीच हरकत नव्हतं, पण हा माझ्या आवडीचा विषय, अभ्यासाचा विषय असल्यामुळं ते मला खूप आवडलं. आणि खरं तर मी खूप अवघडून गेलो या ग्रंथाचा अनुवाद. अवघडून म्हणजे अवघड आहे तो म्हणून अवघडून गेलो होतो, म्हणजे त्या अर्थाने नाही, ती मान अवघडी वगैरे असं म्हणतो ना, पण त्या अर्थाने नाही, अवघड असल्यामुळे मी अवघडून गेलो. तर हा अनुवाद करताना मला नेहमी असं जाणवलं की आज जे काही शिकवलं जातं ते भरतमुनींनी तर ते मांडलेलंच, पण जेव्हा तेच इंग्लिश मध्ये सांगितलं जातं तेव्हा ते आपल्याला आपलं वाटतं, आजचं वाटतं आणि विश्वासार्ह वाटतं. आणि संस्कृत असल्यावर का आपण त्याच्यावर अविश्वास दाखवतो मला ते कळत. आणि ह्या मानसिकतेची नेहमी मला कीव येते. संस्कृत म्हणलं की आपण ते थोडस अरे अवघडच दिसतंय असं म्हणून टाळतो, पण जगात इंग्लिश मध्ये जेवढं ज्ञान आहे, म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे, तेवढंच संस्कृत मध्ये आहे. नाट्यशास्त्रात तर नाटकाच्या दृष्टीने आहेच आहे, पण संगीत आहे, नृत्य आहे, वादन आहे, हे सगळं मला ते अनुवाद करताना बघायला मिळालं. आणि हे सांगत असताना एक आठवण मला शेअर करायची. आमचे सोनवणे सर इथं आहेत, त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. प्रख्यात शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकरांचं ते आत्मचरित्र, स्वरार्थ रमणी असं त्याचं नाव. आणि ह्या गायिकेबद्दल मी सांगायची काही गरज नाही. आणि ह्या आत्मचरित्र लिहित असताना त्यांनी संगीताच्या दृष्टिकोनातून नाट्यशास्त्रामध्ये जे काही लिहिलंय त्याचे अतिशय उत्कृष्ट संदर्भ त्यांनी त्यात घेतले. आणि तो सुद्धा अनुभव इतका तुफान होता माझा ते आत्मचरित्र वाचण्याचा. मी तर असं म्हणेन की किशोरीताई आमोणकर ह्या संगीत क्षेत्रातल्या विचारवंतच एवढं ते पुस्तक वाचनीय आहे. आता आपल्याकडे संगीत विभाग आहे त्याच्यामुळे कदाचित आपल्याला ते माहित असेल, नसेल तर ते पुस्तक अगदी आवर्जून वाचण्यासारखं. स्वरार्थ रमणी असं त्याचं नाव आहे. आणि हा विषयच इतका व्यापक आहे. ते किशोरीताईंनी सुद्धा
त्यांचं आत्मचरित्र लिहिताना त्यांच्या संगीताच्या दृष्टिकोनातही ती कॉन्टेम्पररी व्हॅल्यू किती आहे नाट्यशास्त्रात हे लिहिलेलं आहे. मीही तोच प्रयत्न केलेला आहे. कारण एक 3-4 वर्षापूर्वी मी अशी एक चर्चा ऐकली होती, मी स्वतःही चर्चा ऐकली होती की आपले ज्ञानग्रंथ जे आहेत आणि विशेषतः नाट्यशास्त्र हे आता कालबाह्य झाले आणि सिलेबसमध्ये ते फार असण्याची गरज नाही अशा चर्चा होतात. त्यामुळे मी कॉन्शियस झालो आणि हा अनुवाद करताना त्याची कॉन्टेम्पररी व्हॅल्यू कुठं कुठं आहे हे मी वेळोवेळी नमूद केलेले, अंडरलाईन केले. म्हणजे फक्त अंडरलाईन केलेलं जरी ह्या पुस्तकातलं तुम्ही वाचलं तरी आपल्याला बऱ्यापैकी नाट्यशास्त्र म्हणजे ज्यांची अगदी इनिशिएटिव्ह स्टेज आहे त्यांना हे लक्षात आहे. मला नेहमी हेच सांगायचे प्रकर्षाने की 3500 वर्षापूर्वीचा हा ग्रंथ आजही कॉन्टेम्पररी आहे, त्रिकालाबाधित आहे. इव्हन नाट्यशास्त्राची सम्यक उपस्थिती जी मी म्हटलो ती जर साध्य झाली तर त्या नटाला, त्या नटसंचाला कीर्ती, प्रसिद्धी आणि सुवर्ण मिळेल असं यात सांगितलेलं आहे. तर सुवर्णाचा रेफरन्स असा आहे की तुम्हाला पैसा मिळेल. म्हणजे हे व्यावसायिक नाट्यच्या यशस्वीतेचं गमतच आहे. व्यावसायिक नाट्य निर्माते काय गणित मांडतात की सर्व रस ज्या नाटकात आहेत त्याची सम्यक उपस्थिती ती आहे आणि ते संतुलितपणे अभिव्यक्त झालेले असं नाटक रसिकांना भावतं आणि ह्या नाटकाची गती जपणं अत्यंत आवश्यक आहे असं नाट्यशास्त्रात सांगितलं आणि नाट्य निर्माते हे जपत असतात. म्हणजे नाट्यशास्त्रामध्ये जी त्रिकालाबाधितता आहे ती वेळोवेळी आपल्याला जाणवते. म्हणजे नाटकाच्या उत्पत्तीपासून व्यावहारिक पातळीपर्यंत या भरतमुनींनी नाट्यशास्त्रात इत्यंभूत माहिती दिलेली आहे आणि हे वेळोवेळी मला याचा अनुवाद करताना सतत जाणवत. त्याच्यामुळं हा ग्रंथ फक्त नाट्यशास्त्र शिकणारे एवढ्या पुरता मर्यादित मला तरी वाटला. मी जरी त्याचा अनुवाद फक्त नाट्यशास्त्रापुरता मर्यादित घेतला असला तरी संगीत, नृत्य, वादन यांचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तो एक व्याकरण इतका तो चांगला ग्रंथ आहे असं मला वाटतं. हा विषयच एवढा व्यापक आहे की त्याचा काही अंत नाही आणि जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत हे शास्त्र जिवंत राहील असं भरतमुनींनीच यात मांडले. म्हणजे 3000 वर्षापूर्वीच्या ग्रंथाची आज जर आपण चर्चा करत असू तर याच्या पुढच्या 3000 वर्षानंतर याची चर्चा नक्कीच कुठेतरी सुरू असेल असा मला विश्वास आहे. आज आपण हे ह्या दत्त मंदिरात जे करतोय त्याची चर्चा ती 3000 वर्षापूर्वी सुद्धा कुठेतरी होत असेल. म्हणजे नाटक रंगभूमी ही आश्रम आहे. पृथ्वीवर कुठेही नाटक होत असेल तर नाट्यशास्त्र हे नाट्यशास्त्र एक पोट पुढे जातं असं मला वाटतं. त्याच्यामुळं तसं पाहायला गेलं तर नाट्यशास्त्राचे 36 अध्याय म्हणजे 36 दिवस जरी नाही म्हणलं तरी 12 दिवस सलग मला वाटतं ह्या ग्रंथावर नक्कीच होत. एवढा हा या ग्रंथात पोटेन्शियल आहे, हा एवढा व्यापक आहे. पण आता वेळेचं खाण म्हणा किंवा काळ मर्यादा म्हणून मी कुठंतरी थांबतो. पण एवढं पोटेन्शियल ह्या ग्रंथात आहे मला हे अनुवाद करताना सतत जाणवतं आणि त्याच्यामुळेच वेळेची मर्यादा मी थांबतो आणि आपल्या नाट्यशास्त्राच्या परंपरेनुसार म्हणा किंवा श्रद्धेनुसार भरतवाक्य म्हणायचं असेल तर शेवटचा अध्याय भरतवाक्य म्हणतो. एक 5च ओळीचा अध्याय असतो. अनेक विधी विधानांनी, गुणकर्मांनी, शिल्प संगीत संगीताने युक्त असे हे नाट्यप्रयोगशास्त्र आहे. ज्यात जे सांगितले नाही आहे ते निरीक्षण, अभ्यास आणि अनुकरण करून तज्ञांनी, अभिजनांनी काळानुसार परिपूर्ण आणि पूर्ण करावे. म्हणजे यात सुद्धा ती त्रिकालाबाधितता कशी आहे हे आपल्या लक्षात येईल. हे परिपूर्ण करावे. हे परमेश्वरा, नाट्यशास्त्राच्या योगे जे कर्म होईल त्याने दुर्भिक्ष, रोग, विनाश यांचा विनाश होऊन पृथ्वीवर धनधान्याची विपुलता हो, ज्ञानी आणि आचार्य जनांना सुरक्षा मिळो, आमचा राजा पृथ्वीचा स्वामी हो, पुण्यशील लोकांना आनंद होऊन नेत्र चित्त खूप
स्फूर्ती देणारे असे भारतवर्षाला यशोवर ठरणारे नाट्यशास्त्र समाप्त होतात. ही नाट्यशास्त्राची श्रद्धा. तर इथं किती विषय खूप व्यापक असला तरी इथं मला योग्य वाटतं. वेळेची मर्यादा म्हणून मी इथं थांबतो. माझ्या अत्यंत आवडत्या आणि अभ्यासाच्या विषयावर मला इथं बोलण्याची संधी संस्कार भारतीने दिली. त्यामुळे मी संस्कार भारती आणि संबंधित सर्व पदाधिकारी मान्यवरांचे अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद सर. अत्यंत मौलिक असं मार्गदर्शन नाट्यशास्त्राच्या बाबतीमध्ये आपण आम्हा सर्वांना केलेलं आहे. नक्कीच आम्हाला अशा पद्धतीचे ग्रंथ आमच्या ज्ञानात जवळ लागणारे नक्कीच असतील असं आम्हाला वाटतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती वडकर मॅडम यांना आम्ही विनंती करतो की आपण कार्यक्रम विषयावर समाप्त करतो. त्यांच्या परंपरेत आपल्याकडे अजूनही गंगेचा प्रभाव वाहत आहे. त्याचा एक खूप वेगळा विलक्षण आनंद आपल्याला इथं मिळालेला आहे. भरतमुनी कोण, कसे, काय अशा अनेकांचे प्रश्न असतील आणि या प्रश्नाला उत्तर त्यांच्या पुस्तकात आहे. आता आपल्याला लक्षात येईल की नाट्यशास्त्र हे खरं म्हणजे एक असं शास्त्र आहे की त्याच्यामध्ये सगळ्याच कलांचा समावेश होतो आणि त्या सगळ्या कलांचा समावेश कशा पद्धतीने असावा त्याचं सुरेख चित्रण आता ह्या पुस्तकातनं आपल्याला कळेल. आणि मग बहुमुखी आपल्याला कसे शिकायचे आहे किंवा त्यांना कसं जाणून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला कळेल. आणि शेवटचं एक वाक्य त्यांनी जे सांगितलं त्याच्याबद्दल की शेवटी नाट्यशास्त्र हा धर्म आहे आणि त्या धर्माप्रमाणे आपल्याला नाट्यशास्त्राचे सुद्धा काही वेगवेगळे भाग आहेत आणि त्या वेगवेगळ्या भागाचा अभ्यास आपण जर केला तर आपल्याला ही जी गंगा आहे ज्ञानाची ती पुढेही वाहत राहील आणि त्याचा आपल्याला संस्कार भारतीमध्ये नक्कीच उपयोग होईल असं मला सांगावं वाटतं. एक नाटक बसवायचं असतं म्हणजे इतक्या जणांना एकत्र करून आपल्याला ते काम करायचं असतं. त्याच्यामध्ये गायन असतं, वादन असतं, प्रकाश असतो, नेपथ्य असतं, काय गाणे असतात त्याच्यामध्ये आणि हे ड्रेसिंग असतं वेगवेगळं. किती विविध प्रकार असतात. मला आठवतं आपल्याकडे जसं आता सांगितलं की आपल्या दोघांमध्ये खरंच कमी काही नाही आहे. मला आठवतं मी 5वी-6वीत असल्यापासून आपल्याकडे 3-3 तासाची मोठी नाटकं व्हायची आणि ती नाटकं पाहायला आम्ही सगळ्यांना मिळून मैत्रिणी जात होतो. आम्हाला कधी कुणाची भीती वाटली नाही की अंधार आहे कसं असं वाटलं नाहीये. आणि हे 10वी पर्यंत मला आठवतं की साष्टांग नमस्कार असेल, अंमलदार असेल, अशी एकच प्याला आहे, अशी सगळी नाटकं चालायची. कुठलंही कॉलेजचं संमेलन म्हटलं की नाटकं 3 तासाचीच असायची आणि त्या सगळ्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आम्ही त्या बाबतीत स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला ही नाटकं अंबेजोगाईच्याच कलाकारांची आम्हाला पाहायला मिळाली. त्याच्यामध्ये अगदी नाव घ्यायचं असं झालं तर पहिलं चौसाळकर जे आता योगेश्वरीचे विश्वस्त आहेत ते सुद्धा स्वतः नाटक करायचे. त्यांची हे दत्ता मुकदम आहेत, रामभाऊ मुकदम आहेत, नारायण शेरुकर आहेत, असे खूप जण आहेत. काल मी एकाकडे सहज गेले होते भेटायला, अरुणरावकडे गेले होते भेटायला. त्यावेळेस त्यांनी आणखीन त्या तुझ्या बालगंधर्वांच्या आठवणी सांगितल्या. म्हणजे एवढी थोर परंपरा आपल्याकडे अंबेजोगाईला आहे. ती परंपरा अशा ह्या कार्यकर्त्यांच्या पुढे अजून पुढे वाहत राहील आणि ते राहिलं आपण सगळे साक्षीदार होऊयात एवढंच सांगून साक्षीदार.